नमस्कार. भक्तिप्रिय चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. श्री रथसप्तमी सणाची माहिती. जी रथसप्तमी उद्या म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी आलेली आहे. या दिवशी श्री आदित्य नारायणची पूजा करतात. म्हणजेच श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णू स्वरूप असे म्हणले आहे. जो नित्य श्री सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्घ्य म्हणजे जल देतो, तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदरिद्र नष्ट होते आणि तो व्यक्ती सुखी होतो. श्री सूर्यदेवाचे पिता कोण होते? तर श्री कश्यप ऋषी हे सूर्यदेवाचे पिता आणि अदिती देवी ही सूर्यदेवाची माता. आणि श्री सूर्यदेवाला 4 धर्मपत्नी होत्या. सविता देवी, राधनी देवी, प्रभा देवी, छाया देवी. तर रथसप्तमीचे महत्त्व काय? तर रथसप्तमीला पूजा केल्यास सौभाग्य, पुत्र, धनप्राप्तीचे योग असतात. तर माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा म्हणजेच महाराष्ट्रात दूध उकळवून त्याचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्याच्या रथाला 7 अश्व असतात. हे अश्व म्हणजेच सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. रथसप्तमी पूजाविधी. रथसप्तमीला अरुणोदय म्हणजेच सकाळी उठून स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे. आणि जर तुमच्याकडनं 12 सूर्यनमस्कार नाही घातले गेले तरी सूर्यदेवाची 12 नावे घेऊन त्याला जल अर्पण करावे. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची रांगोळीने आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्याष्टकम किंवा सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 अश्व सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करावी. अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोडक्यात जे आपण संक्रांतीला पूजा केलेली असतात तशी बोडकी त्यातल्या एका बोडक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात. रथसप्तमीची कथा. पुराणात रथसप्तमीची एक कथा आहे. त्यानुसार असे म्हणतात की एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता. तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली आणि मग त्याला पुत्रप्राप्ती झाली. जन्मानंतर तो सतत आजारी असायचा. तेव्हा एका ब्राह्मणाने त्या राजास रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करावयास सांगितले आणि राजाने त्यानुसार पूजापाठ केलेही. त्यामुळे राजाच्या मुलाचे आरोग्य देखील सुधारले. म्हणूनच असे म्हणतात की रथसप्तमी दिवशी जर पूजापाठ केले तर संतान प्राप्ती होते आणि म्हणूनच याला आरोग्य सप्तमी किंवा पुत्रसप्तमी असेही म्हणतात. रथसप्तमीला दूध उतू का घालावे? रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातले जाते. दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असे म्हटले जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीलाही दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.